नमस्कार मैत्रिणींनो. तर हा डबा बघताय का तुम्ही? जसं तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर माझ्या घरामध्ये भरपूर आगळ्या वेगळ्या गोष्टी, आगळे वेगळे प्रयोग मी करत असते. ओके, कारण घर तसं छोटंच आहे. तर आता काय होतं, आपल्याकडे आपली एक जुनी पद्धतच आहे, परंपरा म्हणा. आपण काहीही विकत आणलं की त्या पन्न्या ज्या असतात, पन्न्या म्हणजे कॅरी बॅग्स, ते आपण जमा करून ठेवतो, कारण आपल्याला लागतात. कधी आपण कुठे डबा घेऊन गेलो तर डब्याचं तेल सांडू नये म्हणून, किंवा काही प्रवासाला गेलो, किंवा इतर बऱ्याच गोष्टीसाठी आपण त्या पन्न्या वापरतो, कचरा फेकायला वापरतो. तर आता हा जो व्हिडिओ आहे, स्पेसिफिकली आपल्या ज्या स्वयंपाकघरात किराणा आणतो आपण, त्या पन्न्या ज्या येतात त्याच्यासाठीचा हा व्हिडिओ. आता माझ्याकडे खूप साऱ्या येतात, म्हणजे तुम्ही डीमार्टमधून घ्या, नाही तर किराण्याच्या बालाईच्या दुकानातून घ्या, कोणत्याही दुकानातून घ्या, अशा पन्न्या येतात. ठीक आहे. आता होतं काय की ते अशा ठेवायला, दिसायला अतिशय खराब दिसतात. तुम्ही स्वयंपाकघरात ठेवा, कुठे ठेवा, किंवा जागा खूप घेतात. तर मी काय केलं, आता बघा, हा यूज अँड थ्रो, याच्यामध्ये क्रॅनबेरी किंवा काहीतरी मी विकत आणलं होतं, तर हे यूज अँड थ्रोचा डबा आहे हा ॲक्च्युली. ओके, तर हा डबा जो आहे, ड्रायफ्रूट्स वगैरेचे डबे येतात ना, जे आपण वापरू शकत नाही, तर असा एक डबा आहे. तुम्ही याच्यापेक्षा मोठा घेतलात तरी होईल, मी हा मीडियम घेतलेला आहे. ओके, आता मी काय करते, आता ह्या पन्न्या साठवायच्या कशा, आणि वर ठेवल्या तर काय होतं की त्यात धूळ पण बसतो. म्हणजे ह्या पन्न्या जर तुम्ही अशाच ठेवून दिल्यावरती, त्याच्यावर प्रचंड धूळ बसतो. आपण खाण्यापिण्याच्या गोष्टी ठेवायला ते वापरू शकत नाही. कुठे बाहेर जाताना चिप्सचं पॅकेट टाकायचं आहे पटकन बॅगेमध्ये, तर आपण ते वापरू शकत नाही. म्हणून मग मी आयडिया करते. आता बघा, ही पन्नी आहे. मी काय केलं आहे, तुम्ही एकदम छानपैकी पॉश डबे घ्या तुमच्या घरातले, तुम्हाला जेवढे हवे तेवढे. आता याच्यातली हवा काढून घेतली मी. ठीक आहे, हवा काढून मग त्याला फोल्ड करायचं. म्हणजे काय होतं, हे ही हवा दाबून दाबून काढली आहे, मग त्याची छोटीशी अशी फोल्ड होते. झाली फोल्ड. आता याच्यामध्ये हे ठेवून द्यायची. झाली एक. आता ही बघा, ही किती मोठी आहे. आता ही तर गव्हाची आहे, बहुतेक मी 5-10 किलो गहू आणले असतील. ठीक आहे, ही त्याची पन्नी आहे. आता सेम करायचं, हवा काढायची आणि अशी फोल्ड करायची. मी भरपूर काय काय प्रयोग करत राहत असते माझ्या घरामध्ये, जेणेकरून जरा बरं दिसावं. आता फार काही टाईम माझ्याकडे नसतो. मी 4 वेळा स्वयंपाक करते, माझं काम करते, माझे कोर्सेस चालवते, कुठल्याच कामाला बाई नाही आहे, तर मी आपलं चालू असतं माझं काहीतरी. ओके, आणि हे बघा, आता ही मोठी आहे, ही 10 किलोची पन्नी आहे ही. आता तुम्ही मोठं पण घेऊ शकता. मी माझ्याकडे ते एवढंच आहे. मी महत्त्वाच्याच पन्न्या फक्त साठवत असते. जसं आपण कधी कधी कुरड्या पापड्या करायलाही वापरतो, पुरणाच्या पोळ्या करायसाठी वापरतो, अशा छोट्या पन्न्या पण आहेत. या सगळ्या डीमार्ट किंवा किराण्याच्याच पन्न्या आहेत. हा व्हिडिओ स्पेसिफिकली स्वयंपाकघरातल्या पन्न्या, किराण्याच्या पन्न्या मॅनेज कशा करायच्या. आता झालं, हे झाकण लावले मी याला. आता आपल्याला आता हे किती सुंदर दिसतं बघा. हे कुठेही ठेवून द्या असा डबा, छोटा घ्या, मोठा घ्या, 2-4 डबे घ्या. असे स्पेशली विकत आणायची गरज नाही, यूज अँड थ्रोचे डबे असतातच आपल्या घरी. ठीक आहे. आता आपल्याला पन्नी पाहिजे. आता हवं असल्यास काय करा, तुमच्याकडे छोट्या आणि मोठ्या अशा खूप जास्त पन्न्या असतील तर 2 डबे करा. एकाच्यात छोट्या पन्न्या ठेवा, एकाच्यात मोठ्या पन्न्या ठेवा. डब्यांचे वेगवेगळे रंग घ्या. तुम्हाला आठवण राहील, म्हणजे की ज्यात छोट्या आहेत त्यात मोठ्या आहेत, त्याच्या खूपच छोट्या छोट्या पण असतात ना काही. तर असं करा तुम्ही स्वयंपाकघरामध्ये तुमच्या, आणि स्वयंपाकघरामध्ये असं नियोजन करत चला, जरा बरं दिसतं दिसायला. ठीक आहे. आता माझ्याकडे मी तुम्हाला दाखवते की आता हा डबा अगदी समोरच असतो माझा स्वयंपाकघरामध्ये, कुठे ठेवते मी. आता बघा, आता माझी ही एक रॅक आहे स्वयंपाकघरातली, आता तिखट मिठाच्या बाजूला वगैरे. आता इथेच हा डबा असा ठेवलेला असतो. ठीक आहे. आता त्याच्यात काहीच नाही. आता ही रॅक आहे माझी स्वयंपाकघरामधली, म्हणजे याच्यामध्ये मीठ आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे की मीठ कसं साठवायचं वगैरे. ओके, तर ही कायम माझी मिठाची हीच भरणी असते, कायम. ठीक आहे. तर बघा, आता किती सोपं झालं. आता ह्याच पन्न्या जर मी ठेवल्या असत्या, म्हणजे त्याची गाठ मारून एखाद्या दुसऱ्या पन्नीत टाकून, तर दिसायला किती खराब दिसलं असतं ते. आता हे एकदम सुंदर दिसते. काही वाटतंय तुम्हाला याच्यामध्ये पन्न्या आहेत साठवून ठेवलेल्या, आणि त्याच्यामध्ये धूळ अजिबात बसत नाही, धरली की वापरली. तर व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि अशा नवीन नवीन टिप्ससाठी व्हिडिओ बघत राहा. आणि मी इंग्रजी कसं शिकवायचं मुलांना, इंग्रजी कसं बोलायला शिकवायचं, वाचायला शिकवायचं, याचे कोर्सेस घेते. तर त्याचे व्हिडिओ माझ्या दुसऱ्या चॅनलवरती आहेत, बेसिक्स विथ अंजली, इंस्टाग्रामवर आहे. तुम्हाला मराठी कथा, सुविचार वाचायला आवडतात तर मी लिहिलेल्या कथा, त्याचं यूट्यूबवरती एक पान आहे, समुपदेशन, आणि मी ते सुद्धा तुम्ही बघा, तुम्हाला आवडेल. हे तर मला छोट्या गोष्टी लोकांशी शेअर करायला आवडतात, म्हणून मी हे व्हिडिओ करत असते. तर तुम्हाला फार आवडतील. कथाला तर मला भरपूर लोक वाचतात, मला
माझ्या कथा, तर तुम्ही नक्की वाचा. धन्यवाद.